क्या गुंडा बनेगा रे तू. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर गाईज आम्ही आत्ता तिरुपती बालाजीमध्ये आहे, खालच्या साईडला. आणि तुम्ही माझा लास्ट व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला कळेलच की आमचं तिरुपती बालाजीचं दर्शन 14 तासांमध्ये एकदम भारी झालेलं आहे. तर गाईज खूप भारी वाटतं आहे. आणि तिरुपती बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर असं बोलतात की कोल्हापूर देवीचं दर्शन आवश्यक घेतलंच पाहिजे. तर गाईज आम्ही आत्ता तिरुपती बालाजीवरनं कोल्हापूरसाठी निघत आहोत. तर तुम्हाला माहिती आहे इकडून तिकडे जायला खूप जास्त वेळ लागतो, मॅक्झिमम 9 to 10 आवर्स लागतात. तर गाईज आता मी रेडी आहे, सकाळचे 9 वाजलेत आणि आम्ही आमच्या जर्नीसाठी रेडी झालो आता. तर गाईज सी यू इन कोल्हापूर. चाचा बाय बाय. तर गाईज भेटूया कोल्हापूरमध्ये. स्टे ट्यून. गाइस जैसे तुम्हाला मी सांगितलं की तिरुपतीवरनं आम्ही कोल्हापूरसाठी निघालो आहे, पण रस्त्यात बीच रस्ते में हमारे साथ एक बहुत बड़ा स्कॅम हुआ है गाइस. तिरुपतीमध्ये पूर्ण आंध्र प्रदेशमध्ये पेट्रोलचा संप आहे, डिझेलचा संप आहे. त्याच्यामुळे आमची खूप डेंजर लागली. तुम्हाला जी गाडी दिसते आमची मागे सफारी, त्यामध्ये फक्त आणि फक्त 10 किलोमीटर गाडी चालू शकली असती, एवढं पेट्रोल होतं गाईज. आणि आमची गाडी मध्येच बंद पडली आहे. तर आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट करतो अर्धा एक तासापासून इथे कुठे डिझेल भेटेल का. शेवटी एक माणूस देवासारखा भेटला आम्हाला. त्याला सांगितलं की इथे भेटेल का कुठे डिझेल वगैरे अवेलेबल करून द्या. तर तो बोलला की कालच मी माझ्या गाडीमध्ये 20 लिटर का 40 लिटर काय ते पेट्रोल भरलं आहे. तर तो कसं तरी 5 लिटरसाठी ॲग्री झाला आहे, पण 5 लिटर आमचं कुठेपर्यंत जाईल ॲव्हरेज एवढं माहिती नाही आहे. मग आय गेस 50 ते 60 किलोमीटरच जाईल. तर आत्ता आम्हाला डिझेलची खूप जास्त गरज आहे गाईज इथे आंध्र प्रदेशमध्ये. पण आता लेट सी रॉकी किती घेऊन येतो आहे. 5 लिटर तर तो बोलला आहे. 7 ते 8 लिटर त्या माणसाने जर समजा दिलं तर थोडीशी आमची गाडी पुढेपर्यंत जाईल. आंध्राच्या पुढे जरी पोचली आमची गाडी गाईज तरी आम्हाला खूप जास्त हेल्प होईल. तर आम्ही आता असं पेट्रोल पंपवरती थांबलो आहे लाचारसारखं. आणि तुम्ही बघू शकता ऊन इतकं जास्त असल्यामुळे माझी स्किन लगेच टॅन झाली आहे. HP पेट्रोल पंपवरती आम्ही असं इथे थांबलो आहे गाईज सगळेजणं. पेट्रोल चाहिए, डिझेल चाहिए गाईज हमें. तर सानिका तुला काय वाटतं, भेटेल की नाही आपल्याला डिझेल पुढे जाऊन? असं वाटतंय भेटेल. पण तुला असं वाटत नाही का इथे आल्यापासून ट्रिपला आल्यापासून काही ना काही पंगे होते आपल्यासोबत? खूप ॲडव्हेंचरस आपली ही ट्रिप आहे असं नाही वाटत? थ्रिलिंग. जो टकलेला ऊन लागत असेल ना रे टकलूला. न्यू टकलू गाइस, ये देखो मेरा पति पूरा गुंडा लग रहा है. क्या गुंडा बनेगा रे तू. गाइस यांनी आम्हाला सांगितलंय डिझेल आलंय म्हणून. अभी पकड़ता है. हाँ. वो भैया ने पूछा मेरे को हाँ इधर किधर भी डीजल मिलता के, इसलिए हम आकर आपको बोलता है. थँक्यू. क्या चॅनल. हां गाइज मला एक माझा न्यू सबस्क्रायबर भेटला आहे. गाइज डिझेल अरे हा ते हे तर गिळून टाकल सगळं. या माणसाने ओळख नसताना सुद्धा आम्हाला हेल्प केली म्हणून आम्ही त्याला 200 रुपीज दिले. तो घेत नव्हता पण त्याला सांगितलं ठेव. गाईज आता हे बोलत आहे डिझेल तर आलेलं आहे पण पूर्ण टंकी फुल नाही करणार आहे, हाफच करणार आहे. खूप लांबून आलोय. तुम्ही कुठले कडचे ते का? सिरियसली गाईज ट्रॅव्हलिंगमध्ये एका ठिकाणी बसून आहे ना इतका जास्त कंटाळा येतो. तुम्हाला तर माहितीच आहे. मी कंटिन्युअस विचारते की कधी येणार आहे कोल्हापूर, कधी येणार आहे. मला इतका कंटाळा आलेला. चहा झालाय, पाणी झालंय, खाऊन झालं, पिऊन झालंय, पण कोल्हापूर काय अजून आला नाही. गुड मॉर्निंग गाईज. तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही काल रात्रीच कोल्हापूरमध्ये पोहोचलो आहे. गाईज सिरियसली या पॅव्हलियन हॉटेलमध्ये जिथे आम्ही स्टे केलं आहे तिथलं ॲम्बियन्स कसलं पीसफुल, सगळीकडे ग्रीनरी, फुल रिलॅक्सिंग वाईब आहे गाईज. तर गाईज आम्ही सकाळी उठून मस्तपैकी लवकर रेडी होऊन निघालो आहे आता महालक्ष्मी टेम्पलसाठी देवीचं दर्शन घ्यायला. काहीतरी बोल. महालक्ष्मी असं काहीतरी बोल. काय बोलणार आहे माणसं. थोडी लिपसिंग दाखवा म्हणजे कसं. पे अँड पार्क बिंदू चौक.
खूपच नाजूक वाटतं. फुलं पातळ असतं हे मिक्स करून आणि हा 2 मिनिट तुम्हाला एकच पाहिजे एक केसाला लावलं आहे. हे देऊ का ऑरेंज घेऊ का होती? घे ना ऑरेंज घे ना. ऑरेंज द्या म्हणजे हे किती 50 50 नाही. हे दोन्हीचे 2 येणार आहे. काय करू? घे ना. म्हणजे तुम्हाला लावायला येणार ना हे एक द्या. 50 देऊ दोन्ही मिळून 100 झाले. किती 250 भरले आम्हाला. फुलं दे ना फुलं दिले ना याच्यामध्ये नाही 250 वाला नका देऊ. किती वाली? 100ला खूप जास्त. हे नाही का चांगलं? कमळ किती? खूप सुंदर आणि पीसफुल महालक्ष्मी टेम्पल दर्शन झालं आणि आता फायनली आमचा नाशिकला परत जायचा टाईम आला आहे. गाई सिरियसली सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. नाश्ता पण आमचा प्रॉपर सकाळी झाला नव्हतं आणि आता खूप डेंजरवाली भूक लागली होती. त्यामुळे लंचसाठी आम्ही एका हॉटेलमध्ये ब्रेक घेतला गाईज. ओय Thanks for watching. Cha cha, bye bye.